एक मिनिट इकडे इकडे येऊन डोक्यामध्ये काय असं वेगळ्या वेगळ्या कल्पना होत्या की आपल्या 10वी अॅनिव्हर्सरी मध्ये काय व्हायला पाहिजे, की जंगी कार्यक्रम असायला पाहिजे. पण सांगितलं की नाही, एकदा डोळ्यांनी बसलं ते एकदा कमी झाला का बरेच दिवस कमी राहतं मग ते फक्त एवढं काय 3च गोष्टी आहेत, बाकी काय नक्की होतं. चिंता कमी करावी लागेल थोडं. बुलढाणा जिल्हा तसा मागासलेला जिल्हा आणि ह्या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय सुविधा सुद्धा तशा कमीच होत्या. 10 वर्षापूर्वी हा विचार मनाशी बाळगून खामगावातील 11 डायरेक्टर्स आणि काही शेअर होल्डर सोबत येऊन त्यांनी 8 एप्रिल 2016 रोजी हा सिल्वर सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटिकल केअर व ट्रॉमा सेंटर याचं उद्घाटन केलं. आणि मागील 10 वर्षामध्ये असंख्य रुग्ण त्यांच्या नातेवाईकांनी जो विश्वास ह्या सिल्वर सिटी हॉस्पिटलवर दाखवला, त्याच्यामुळे कित्येक अत्यवस्थ रुग्ण हसत हसत इथनं ह्या हॉस्पिटलमधनं घरी परत गेलेत. मित्रांनो, आधी असं असायचं की खामगाववरनं एखादा अत्यवस्थ रुग्ण जर आपल्याला अकोला किंवा कुठल्याही ठिकाणी पाठवायचा असला तर तो रुग्ण तिथपर्यंत पोहोचत नव्हता, कारण मधामध्येच तो गतप्राण व्हायचा, कारण सुविधेअभावी त्याची ट्रीटमेंट पॉसिबल नव्हती. आता मागील 10 वर्षामध्ये असे कित्येक रुग्ण आहेत आणि असंख्य असे रुग्ण आहेत की ज्यांचे पूर्ण ट्रीटमेंट इथं झालेली आहे. आणि किंबहुना काही असे रुग्ण होते की जे त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवायचं, त्यांना इथं स्टेबल करून पाठवल्यामुळे रस्त्यामध्ये गतप्राण होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे अत्यल्प झालेलं आहे. मागील 10 वर्षामध्ये ज्या प्रकारचा एक सेवा या सिल्वर सिटी हॉस्पिटलने खामगाव आणि किंबहुना बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला दिली, त्याच्यासाठीच हे 10वं आमचा वर्धापन दिन होता. आणि ह्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त एक मल्टी स्पेशालिटी सुपर स्पेशालिटी डायग्नोस्टिक कॅम्प हा इथं आज ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे. अकोला व नागपूर येथील जे सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट आहे की जे इझिली आपल्याला खामगावला इथं अप्रोचेबल नसतात, त्यांना इथं खामगावला बोलावून रुग्णांची तपासणी त्यांच्याकडनं करून रुग्णांना मार्गदर्शन आणि पुढची ट्रीटमेंटची जी दिशा आहे ती त्यांच्याकडनं ठरवण्यासाठी आज आपण हा कॅम्प घेतलेला आहे. सुमारे 200 रुग्णांनी पूर्व नोंदणी केलेली आहे आणि सुमारे कदाचित 100 रुग्ण अजूनही इथं नोंदणीसाठी वेटिंगमध्ये आहेत. असा एक चांगला प्रतिसाद हा खामगावकर नागरिकांनी आणि रुग्णांनी ह्या शिबिरासाठी दिलेला आहे. आणि मला निश्चितच खात्री आहे की ह्या शिबिराच्या माध्यमातून बऱ्याच रुग्णांना त्यांच्या व्याधीपासून ते मुक्त होतील आणि त्यांचे जे आजार आहेत त्या आजारातनं पुढचं आयुष्य त्यांचं सुखकर होईल. धन्यवाद.